समर्थ श्री स्वामी समर्थ चंदनाचे स्वामीला या भक्तीने कला दिवस घरी नसल्यामुळे ना सगळे रॅकवरती धूळ जाळी वगैरे झाली। मग आहे ना मी काय केलं, अर्धी भांडी घासले ती काही इथे ठेवली आहेत आणि म्हणजे जे आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागतील आणि त्यानंतरचे एवढी मी घासून घेतलेत, एक जाळभर असं मी घासून घेतलंय। इकडे अजून एवढी भांडी पडल्यात, ते अजून एक जाळं भरल एवढं आहे आणि तिकडे किचनवरती पण असा पसारा पडलाय, घासून डबे वगैरे ठेवलेत पण धूळ वाटते मला, म्हणून ते किचन एक क्लीन करून घ्यायचंय आणि तिथले जे भांडे आहेत ते पुसून घ्यायचे। त्यानंतर मग आपलं जे रेग्युलर स्वयंपाक आहे तो होईल। त्यानंतर फरशी वगैरे पुसून घ्यायचे, जे की त्यांनी आल्यावर साफसफाई केली ती, झाडू वगैरे मारला होता, मुंग्या खूप झाल्या। तर आता आवडते काम, बघूयात आता काय होते। तर आहे ना मुलांना बघत बघत भांडी घासून घेतली, आता आहे ना रॅक साफ करायचे आणि देवबाप्पाकडे तर गेलेच नाही बघा, तिकडे ना दिवा सुद्धा लावला नाही आणि स्वामींना वाटलं असेल कशी माझी भक्ते, कारण की स्वच्छताच नाही त्याच्यामुळं कसं असं करणार ना, आणि किचनवर पण क्लीन करायचं याच्यामुळं। आणि आता टाक्या दुखायला लागल्यात कारण की कंटिन्यू 2 तास झाले मी बसले इथं, त्यातून पण मुलांचं पाणी सांडलं त्यांनी, ते पुसायला त्याला जरा वेळ लागला, ते पुसलं, मध्येच काहीतरी काम आठवलं ते केलं, असं करत करत आता बघूयात। आता रात्रीचा स्वयंपाक पण बनवून होते की नाही बघत, आत खिडकीतून अंधार पडायला लागलाय, म्हणजे 6:30-7ची वेळ आहे। चला आता मी काय करते, रॅक पुसायचंय ते पुसून घेते आणि त्यानंतर भांडी जे आहेत ते लावायला घेते। लावलं तर लावेल, नाही तर राहून देईल, कारण की माझी आता एवढी कॅपॅसिटी नाही, कंबर दम धरीना झाले बसायला। खरंच सांगते मैत्रिणींनो, बाय पण भारी देवा, ऑपरेशनचा 12वा दिवस आहे आणि त्यातून पण मला आल्यावर चिडचिड व्हायली भांड्याला बघून, कारण की जाळ्या वगैरे बसल्यासारख्या दिसायल्या, लय नव्हत्या पण होत्या। ते भांडे कसे वापरात घ्यायचे म्हटलं आता घासून घ्यावा, आणि यांच्या पप्पाला माहिती नाही, आल्यावर ओरडा खावा लागणार आहे, कारण की बोलले होते त्यांनी साफ करून गेले ते, आणि ते गेल्याच्या नंतर मी माझा कारनामा चालू केला। बघूयात आता काय होते। अशी येतात काहीतरी नाटकं करतात जातात। रॅकवरती आहे ना बरंच काही सामान होतं, तर आहे ना त्यातलं हे एक निघलं आणि अशी पालती ही किट होती आणि मी अशी सरळ केली, तर प्रेग्नन्सीची किट मला सापडली। हिला खूप जपून ठेवते, इथून तिथं तिथून इथं असं हिचं चाललं। आणि ते मी पेपर अंतरले होते ना, सगळी पेपर काढून झालेत, काही ना काही कचरा येतोय, चॉकलेट ह्याच्यावर टाकून दिलं पाहिजे। विचार केला की आता गुढीपाडवा येते, स्वामी समर्थ प्रकट दिनही येते आणि सगळंच येते आणि नवीन वर्ष आहे, आणि घरात असंही तसंही जाळ्या जुळमट लागल्यासारख्या दिसत आहेत आणि कचराही दिसतोय, तर म्हटलं या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या काढून घेतल्या पाहिजे। त्याच्याशिवाय हेच होत नाही, कारण की ग्लास जरी पाणी प्यायला घ्यायला लागलं घेऊ का नको, कारण की घरात नसताना पाली वगैरे फिरल्या असतील का, अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, पण ते चिडचिड व्हायला लागली, म्हणून म्हटलं आता सगळी साफसफाई करावी। आता भांडे तर मी इथे सगळे घासून घेतल्यात आणि इथे सुकायलाही ठेवलेत, 2 जाळ्या भरल्यात आणि राहिलेली जे आहेत ते किचनवर वगैरे इकडे तिकडे ठेवून दिलेत, कारण की ठेवायला पण अशी जास्त जागा नाही, मोकळं ठेवलं तर लेकरं घासलेली भांडे सगळी इकडं तिकडं नेऊन खराब करून टाकणार, याच्यामुळं शक्य होईल तेवढे मी दाबूच भांडे ठेवलेत। आणि रॅक आहे ना मी मला आता उचलायला येत नाही, तर बाथरूममध्ये घेऊन मी घासला असता स्वच्छ, पण आहे ना आता सध्या फक्त मी पाणी घेतलंय आणि थोडंसं निरमा टाकलंय पाण्यात, आणि त्या पाण्यानेच जे रॅक आहे ते स्वच्छ 2-3 वेळेस कापडाने पुसून घेतलंय, एक एक साईड त्याची, आणि सगळं पुसून घेतलंय। आता हे जे भिंतीकडली साईड आहे तर तिकडनं काय माझा जास्त हात पुरणं, जिथे आपण ताट वगैरे ठेवतो तिथं, तर तिथे ना मी फक्त अलीकडून पुसलं आणि खालनं वरती हात घातला, जिथवर जाईन तेवढं घेतलं। वा हो, पोट दुखतंय का? बर। आणि मग मी असं काहीसं केलं, तर घराला जर का बाईचा हात नाही लागला तर आहे ना घराला असं घरपण आल्यासारखं वाटत नाही, त्यामुळं जन्म बाईचा इथे मी म्हणेल, कारण की काय बाईचा खूप घाईचा असं मी म्हणेल, कारण की
कुठलीच गोष्ट जी आहे ती अशीच ठेवू वाटत नाही. कारण की बाईचा जन्म कशासाठी असतो आपला म्हणजे आपण वर्किंग वुमन पण होऊ शकतो, म्हणजे ऑफिस काम करून घरची कामं करू शकतो. पण अशा काही काही वेळेस असं होतं, जसं की माझ्यासारखे लहान मुलं आहेत, खूप विचार करते, खूप स्ट्रगल करते, मी हे करेल ते करेल, पण जेव्हा त्याच्यावरती प्रत्यक्षात उतरायची जेव्हा वेळ येते, हा ही गोष्ट मी मिळवणार आहे, साध्य करणार आहे, परंतु त्याच्यासाठी अफाट कष्ट, मेहनत, जिद्द आणि तेवढीच ताकद लागते. आणि त्याचबरोबर फॅमिलीचाही रिस्पॉन्स लागतो. मला तर रिस्पॉन्स फक्त माझ्या नवऱ्याचा आहे, म्हणजे इकडनं फॅमिलीचा म्हटलं तर सासरच्या. बाकीचे जे दुसरे आहेत, म्हणजे जसं की फॅमिली मेंबर्स आहेत, आता सासरचे म्हटल्यावर समजून घ्या थोडंसं, तर बाकीचे जे आहेत ते असं तसं बोलून ढकलून देतात. पण फक्त एका व्यक्तीची जर का सपोर्ट असला तर आपण काही करू शकतो. जसं की यूट्यूबवरती मी व्हिडिओज बनवते, त्यांचा सपोर्ट आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं ते असं सांगतात, सरकारी नोकरीच्या नादी लाग, याच्या जास्त नादी लागू नको. पण मी त्यांना एकच सांगत असते, मी घरातली कामं करून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू शकते. कारण की एखादं काम करायला लागलं, थोडंसं एखादा मिनिट मोबाईल घेतला, एखाद्या मिनिटाचा व्हिडिओ बनवते, त्यातच त्यात, आणि ते मुलांना बघत बघत मी हे करू शकते. एडिटिंग करायचं म्हटलं तर मुलं झोपल्याच्या नंतर मी एडिटिंग करू शकते. पण जर का मी बाहेर कुठल्याही कंपनीत म्हणा किंवा एखादी सरकारी नोकरी खूप मेहनत कष्ट केली तर कुठलीच गोष्टी ही अशक्य नाही, शक्य होतेच. पण मला कधी कधी असं वाटतं की मी डोळ्यामधून मी अशी आहे, आणि मग मला नोकरी लागेल का, बरं मी बाहेरच्या दुनियेत गेले तर तिथे कशा प्रकारचे लोक असू शकतात. माझ्यासमोर जे आज वावरणारे लोक आहेत ते मला दिसतात, पण खूप असं लांबून जरी मी लांबचे जर का लोकांना बघितलं तर तिथं माझा पाय मात्र खचतो, कारण की लांबचं मला जास्त तर काही दिसत नाही, याचाही माझ्या मनात विचार येतो. मग त्याच्यामुळं मी चॉईस केलं यूट्यूबकडे वळण्याचं. आता 2019-20 पासून मी यूट्यूबकडे वळलेली. बरं, आत्तापर्यंत मला सक्सेस मिळालं नसेलही, पण मला तर असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या योग्य वेळेत मिळतात. आणि स्वामी सांगतात, जे तुझ्यासाठी लिहिलंय ते तुला योग्य वेळेस मिळणार. तू जर का आत्ता मागितलं आणि तुला लगेच दिलं, इम्पॉसिबल. तर स्वामींचेही वाक्य कधी कधी लक्षात येतात. आपले जे थोर नेते होऊन गेले त्यांचे सुद्धा वाक्य भरपूर आहे, त्यांनी खूप मेहनत केली, त्यानंतर त्यांना त्यांचं जे ध्येय आहे, यशाचं शिखर आहे, ते गाठता आलं. आणि या सगळ्या गोष्टी मला इथे अशा वाटतात. आता मी इथे कोणालाही डिमोटिवेट करत नाही किंवा असं मला काय म्हणायचं नाही, पण ज्या गोष्टीतून ज्या परिस्थितीतून मी वावरते, तुम्हाला मैत्रिणींना सांगते, लग्नाच्या अगोदरचं माझं एक स्वप्न होतं की मला आहे ना डॉक्टर बनण्याची तर कॅपॅसिटी होती, म्हणजे ना मला आहे ना डोळ्याचा डॉक्टर व्हायचं होतं. आणि ठामपणे मी म्हणायची मला व्हायचं आहे. आता त्या गोष्टी ज्या आहेत मी फक्त माझ्या आईला सांगायची, कारण की माझी आई जी आहे ती सगळ्यात जवळची मैत्रीण. माझ्या बहिणी होत्या की, पण माझ्यापेक्षा लहान, अगदी 3 वर्षांनी एक लहान, तिच्यापेक्षा 2 वर्षांनी एक लहान, म्हणजे मीच मोठी असल्यामुळं माझी जी भावंडं होती ती खूप लहान होती. त्याच्यामुळं जास्त काही त्यांना सांगता येत नव्हतं किंवा त्यांच्याकडून मला नॉलेज मिळत नव्हतं, जे की माझ्याकडून त्यांच्यापर्यंत जायचं, पण त्यांच्याकडून मला नाही. आणि घरात असं सपोर्टिव्ह कोणी नव्हतं की कुणी मला सांगेल. पण जेव्हा आमच्या शाळेमध्ये कधीतरी तपासायला सिस्टर, नर्स यायचे, तर त्यावेळेस शिबिर असायचं डोळ्याचं किंवा इतर गोष्टीचं हँडिकॅप व्यक्तीसाठी, तर ते असायचं. आणि मला वाटायचं की यांच्यासारखं मी पण एखादी डॉक्टर होऊ शकते. आणि त्यावेळेस आम्हाला आमचे जे शिक्षक आहेत तर ते नवीनच आलेले होते, ते तसा सल्लाही द्यायचा, हा तुम्ही 3 वर्षाचा नर्सिंगचा कोर्स आहे, 3 वर्षाचा डॉक्टरचा कोर्स आहे, तुम्ही हा कोर्स करू शकता. 10वीपर्यंत तशी तयारीही केली होती. आता मी 10वीमध्ये चांगले गुण मिळवले, कारण की मला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं. पण 10वी नंतर मी 11वीत गेले. 11वीत मला सायन्स मिळत नव्हतं, कारण की मला जे पर्सेंटेज आहेत 70 ते 80च्या मध्ये होते. तर आहे ना, ते पर्सेंटेज जे आहे लिस्ट लागली होती 85-80च्या प्लस होती. आणि मग आहे ना एका शिक्षकांनी माझी मदत केली, जे की कलेक्टर ऑफिसला गेले. तिथं जाऊन त्यांनी लेटर दिलं. लेटर देऊन कलेक्टर साहेबांची सही आणली. आणि त्यानंतर मी ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार होते त्याच कॉलेजला ते लेटर मी नेऊन दिलं. प्राध्यापक जे तिथले प्रिन्सिपल आहेत, सर आहेत, त्यांनी ते ॲक्सेप्टही केलं. पुढच्या 3-4 दिवसात माझं लिस्टला नाव आलं आणि माझं सायन्ससाठी ॲडमिशन झालं. 11वी कंटिन्यू केली. 12वी होतीच, म्हणजे 12वीत माझा प्रवेश होत नाही तोवरच घरच्यांनी लग्नाचा विचार केला. आणि लग्नाचा साखरपुडा म्हणले
आणि पुढच्या एका महिनाभरातच लग्न उरकलं, जे की माझ्या मनी ना ध्यानी या सगळ्या गोष्टी घडून गेल्या. आणि कधी कधी विचार करत नाही, पण नवरा म्हणायचा लग्न केलं ह्यात अडकू नकोस, तुझं तू कॉलेज बघ. कारण की त्यांनी इथे मला काही दिवस ठेवलं आणि बाकीचे काही दिवस जे आहेत कॉलेजसाठी त्यांनी मला माहेरी पाठवलं 12वी कंटिन्यू करायसाठी. 4 दिवस इकडं म्हणजे 1 महिना इकडं, 1 महिना तिकडं, तर 15 दिवस इकडं, असं करत करत दिवस निघून गेले. आणि त्यातच फर्स्ट प्रेग्नन्सी, त्यानंतरचं बाकीचं काय ते अबॉर्शन सगळं काही असं सुरू झालं. त्यानंतर जी मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेत आली थायरॉईडसाठी हे झालं. 4 वर्षानंतर परत लेकरू झालं. आणि तोपर्यंतही मी अभ्यासच करत होते, जे की मी ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट केलं. 12वी नंतरचे 1-2 वर्ष माझे असेच गेले. मी BSc घेतलं, त्यात मी 2 वेळेस फेल झाले कारण की कॉलेज नव्हतं. ॲडमिशन बीडला, मी सातारला. याच्यामुळं अशा काही गोष्टी बरीच आहेत, सांगता सांगता अख्खा दिवस पुरायचा नाही. चला जाऊ द्या. करिअरमध्ये गॅप पडला की या सगळ्या गोष्टी घडतात आणि वाटतं मग वय निघून गेलं, मुलं मोठी होत आली की आपण काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. तर बघा, माझी कामं झाली, त्याचसोबत माझी वेदिका छान प्रार्थनाही बोलते आणि दुसरा दिवस उजडला म्हणजे मी देवपूजा करते आणि सगळं छान चाललंय. चला, श्री स्वामी समर्थ. लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येत आहे आणि त्यानंतर ज्या गोष्टी आहेत, ज्या सेवा आहेत, त्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत. चला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी माझ्याच काय, माझ्यासोबत ज्या कनेक्ट झालेल्या महिला आहेत, जे माझे मुलं आहेत, त्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, हीच स्वामींचरणी प्रार्थना, श्री गुरु माऊलींचरणी प्रार्थना. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर आहे ना मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप हे गेला. सकाळी खूप सारे कपडे पडले होते, ते धुवून घेतले. त्यानंतर बघा, ही जी राहिलेली इकडची क्लिनिंग होती तीही करून घेतली. आणि काल ना आल्यापासून काम चालू होतं, त्याच्यामुळे मला आहे ना धाप उचलल्यासारखं झालं आहे आणि छाती अशी जड पडली आहे, म्हणजे आतून असं कणकण वाटते. आता हा कंटिन्यू रडतोय, रडायचा थांबत नाही, म्हणून याच्याशी बोलणं ते वेगळंच. अशा बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. दुपारी बनवली होती साबुदाण्याची खिचडी, त्यानंतरचे अजून भांडे, सकाळची वेगळे जाळीभर भांडे असं पडलं होतं आणि अशी दिवसभर जे कामं आहेत ते असेच गेली. आता मला हे सगळं करत असताना असं अजिबात वाटत नाही की माझं ऑपरेशन झालं आहे, कारण की आता कामाचं रुटीन चालू झालं आहे. स्वतःकडे मात्र दुर्लक्ष होणार हे नक्कीच आहे. पहिलीच मी कुठं काळजी घेत होते म्हणा स्वतःची. तर हे ना असं आमचं चालू आहे. ते म्हणतात की तू लेकराला उचलून घेऊ नकोस, पोटावर ताण येईल. आता तुम्हीच मला सांगा मैत्रिणींनो, लेकराला उचलून घ्यायला कोण आहे? हा बघा, अजूनही होऊन घ्यायचे थांबलं नाहीत. खाली ठेवला की तो रडतोय. गेलं 1.5-2 तास झालं तो कंटिन्यू रडतोय. उचलून घेतला तरी सुद्धा रडतोय. आता जरा थोडासा नॉर्मल वाटतोय, पण खाली ठेवलं की रडगाणं चालूच. बरं, माणसात होते तेव्हा सुद्धा मला काय म्हणायचे, तुझं लेकरू तू सांभाळ. लेकरू दिवसभर माझ्या कडेला आणि मांडीवरच झोपायचं, कडेवर घेऊन फिरायचं. आणि आता ती सवय लागली आहे लेकराला, खाली खेळायला नको, उचलून मात्र घ्या. बरं, काम कोण करायची, स्वयंपाक कोण बनवायचं? आज तर 13वा दिवस आहे माझा ऑपरेशन नंतरचा. पोटात दुखतंय. काल आल्यापासून पूर्ण घराची साफसफाई, भांडी घासणं, सगळ्या जाळ्या झुळमट घरात बसले होते, किचन पुसणं, सकाळी देवपूजा, त्यानंतर इतर दिवसभराच्या गोष्टी, खाणं पिणं बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी फक्त करायला वेळ नाही का लागत? बरं, त्यासाठी मशीन आहे का? आपला हातच चालतो ना. आणि परत म्हणायचं घरात बसून तुम्ही काय कामं करता? बरं, बाईला काय काम आहे ते तुम्हाला माहिती आहे का? गोल्या, आता बोलशील का? बोलशील? खाली थांबणा झालाय. मला तर कडावर घेतला तरी पण त्रास होतोय, पोटात दुखतंय. आता आपण स्वयंपाक बनवायचा. खातो का काय तू? हा, खातो का? जेवण कधी बनवायचं गोलू? 7:30 वाजले आहेत. पप्पा कामावरून आले नाहीत अजून. पप्पाचे कामं चालू आहेत. गॅसकडे जाऊनच दे नाही तुम्हाला.
चहा ठेवला तो पण सगळा जळून गेला. गॅसकडे जाऊनच देईना. कामात काम हडतंय विनाकारण. हा सांगायचं एवढंच, घरात बसून काय काम करता? बाईला सुख नाही. सुख आहे की घरात बसून आहे की, पण घरातली कामं करून पण म्हणायचं तुम्ही काय करता. वा चला, बोलले ते काय जास्त मनाला लागून घेऊ नका. पण जीव असा तळमळतो कधी कधी आणि काय बोलून जाते ते कळत नाही. आता आहे ना थोडासा शांत झालाय, वाकडं दाखवतोय. आता यानंतर बाकीचे कामं. आजचा डेली रुटीन पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आणि बाय पण भारी द्यावा, मी एवढंच म्हणेल जाता जाता. चला बाय. एवढं सगळं होऊनही आपल्याला सगळं सहन करावं लागतं. आणि नाव कुणाचं घेताय आहे का? पप्पा. काय? पप्पा. पप्पा निम्म्यापेक्षा जास्त काम, म्हणजे जसं की पाणी भरणं, घरात सकाळ संध्याकाळ किंवा दुपारी आले तर ह्यांना सांभाळणं, दळण आणणं, ही सगळी कामं तर पप्पा करतात. पण घरात धुणं भांडे, घरातली कामं, स्वयंपाक हे ते बनवण्यात जास्त वेळ जातो, जीव थकून जातो. आता काल तर आले इकडं, बघूयात आता कसं कसं होतंय. चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.